अजित पवार यांनी रोहित पवारांवर आरोप केले आहे। तर बारामतीमध्ये अजित पवार गुंडांना जवळ करतायत असा आरोप अजित पवारांवर रोहित पवार यांनी आरोप केला आहे। बारामतीमध्ये अजित पवार हे गुंडांना जवळ करतात असं रोहित पवार म्हणाले। बारामतीमध्ये पैशांचा वापर होण्याची शक्यता असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। रोहित पवारांचे जे काका आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत असे अजित पवार यांच्यावर रोहित पवारांनी हा गंभीर आरोप केलाय। आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील या स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली ताई, गंभीर स्वरूपाचे आरोप रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करतायत, तुमची काय प्रतिक्रिया? काय रोहित पवारांनी काय आरोप केले? ते म्हणतायत की अजित पवार गुंडांना जवळ करतायत। एक लक्षात घ्या, काय झालेले रोहित पवार असतील किंवा आव्हाड असतील, हे आता प्रॉपर विरोधक झाल्यामुळे ते विरोधकांचे कामाचा विषय न बोलता विनाकारण गुंडांना जवळ करतायत किंवा ते पैशाचा वापर करतायत, हे बालिश बोलतायत। रोहित पवार हे जरी आमदार असले तरी ते अजितदादांच्या सोबत त्यांनी काम केलेले, अजितदादांचे ते पुतणे आहेत। बारामती मतदारसंघामध्ये तिथली जनता म्हणजे नागरिक सांगतात की अजितदादा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांची कामे कशा पद्धतीने करतात, कशा पद्धतीने विकास केलेला आहे। ज्या सुप्रियाताई खासदार आहेत त्याच्यामध्ये आपण खारीचा नाही सिंहाचा वाटा हा माननीय अजितदादांचा कामामुळेच आहे। त्याच्यामुळे काय झालंय, रोहित पवारांनी काही जरी बोललं तरी लोकांनी तर त्यांना सहमती दर्शवली पाहिजे ना। आता त्यांच्याकडे काहीच काम राहिलेलं नाहीये। माझी विरोधकांना विनंती आहे की तुम्ही कामावर जेवढं बोलताल तेवढं आपण महाराष्ट्राचा विकास जास्त चांगल्या पद्धतीने करू, कारण का अजितदादा आता सरकारमध्ये आहेत। विनाकारण कुठल्या तरी आपण म्हणतो ना की नैराश्याने ही वक्तव्य त्यांची ती बाहेर येत आहेत। पण रुपाली ताई, त्याचबरोबर ज्या गुंडगिरीच्या घटना आहेत, गोळीबाराच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीच्या घटना समोर येताना दिसत आहेत पुण्यामध्ये सुद्धा, आणि त्यामुळे रोहित पवार यांनी जे आता आरोप केले आहेत त्याला महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय। एक लक्षात घ्या, गुन्हेगारी ही आता हे महायुतीचं सरकार किंवा अजितदादा फडणवीस साहेबांसोबत गेले म्हणून झालेली आहे का? जेव्हा गुन्हेगारीचं कृत्य होतं तेव्हा त्यावेळेला त्या यंत्रणा म्हणजे पोलीस असतील हे सतर्क राहून त्याच्यावर योग्य ती कारवाई करतात। ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने ते जोरात काम केलेलं आहे। पुणे शहरामध्ये जर तुम्ही बघताल जे नवीन सीपी आलेत त्यांनी सगळ्या गुंड्यांची परेड केली। पण रुपाली ताई, तरी सुद्धा आज सकाळीच एक तोडफोडीची घटना समोर आली आहे। त्यांना सुद्धा जी तोडफोडीची घटना समोर आली आहे तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाईल आणि त्यांच्यावर मोकासारखे तडीपार सारखे स्थानबद्ध होण्याचे जे काही कायद्यातनं त्यांची जी प्रोसिजर आहे ती पोलीस यंत्रणा ताबडतोब मध्ये केली जाईल। अजितदादा पालकमंत्री आहेत पुण्याचे, त्यांनी याआधी सुद्धा त्या पुण्यासारख्या शहरामध्ये निखिल वागळे किंवा असीम सरोदे यांच्या बाबतीत जो प्रकार झाला ते जरी महायुतीचे कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल तातडीने केलेला आहे। अशी बेकायदेशीर कृत्य खपून घेतली जाणार नाही हे अजितदादांनी त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सांगितलेली। निश्चितच रुपाली ताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ताई ठोंबरे या आपल्यासोबत बोलत होत्या। तर काहीही आरोप हे रोहित पवार करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।